नमस्कार बच्चों। पिछली तासिका में हमने अव्यय की व्याख्या और उसके एक प्रकार की जानकारी हासिल की थी। आज फिर से अव्यय पढ़ाने से पहले मैं आप सभी छात्रों की थोड़ी सी आवृत्ती लेना चाहता हूँ। थोडीशी उजळणी करूया आणि मग पुढच्या प्रकारांकडे वळूया, ठीक है? तो चलो बच्चों, फिर से एक बार मैं आप लोगों को अव्यय के बारे में जानकारी बता देता हूँ। तो बच्चों, पिछली तासिका में हमने पढ़ा था कि अव्यय किसे कहते हैं। अव्यय उसे कहते हैं जिस शब्द पर, मैंने आप लोगों को इसकी व्याख्या बताई थी, फिर से एक बार बता रहा हूं। जिस शब्द पर लिंग, वचन, काल और कारण, इन चारों का कुछ भी प्रभाव नहीं होता, वह शब्द प्रत्येक वाक्य में समान रूप से रहते हैं, उसमें कोई भी बदलाव नहीं होता, ऐसे शब्दों को हमने अव्यय कहा। अव्यय की व्याख्या बताई थी। तो बच्चों, अव्यय के चार प्रकार हैं, जिसे हम भेद कहते हैं, हिंदी में प्रकार भी कहते हैं। तो जो चार भेद है, प्रकार है, सबसे पहले मैं उनके नाम बता देता हूं। क्रिया विशेषण अव्यय, जिसकी जानकारी हमने हासिल की थी। जो शब्द, जो अव्यय क्रिया की विशेषता बताता है, उसे क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। ठीक है बच्चों? तो उसके मैंने दो उदाहरण छुड़ाकर कक्षा में लिए थे। आज दो अलग उदाहरण छुड़ाकर लेता हूं। देखिए, यहां क्या लिखा है? क्रिया की विशेषता बताने वाले अव्यय को क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। अव्यय कशाला म्हणायचं हे शिकलो आपण। आता त्याचे चार प्रकार आहेत। मी शॉर्ट मध्ये थोडक्यात लिहिलेला आहे, कारण मला तुम्हाला सांगायचं आहे। ठीक है? आता याचं उदाहरण घेऊया। क्रिया की विशेषता बताने वाले अव्यय को क्रिया विशेषण अव्यय कहते हैं। पहला उदाहरण, फक्त लक्ष देंगे, सोपी सोपी वाक्य करते। वहां कोई नहीं था। वहां कोई नहीं था। क्रिया की विशेषता किसी शब्द ने बताई। क्रिया कौन सी है? कोई नहीं था, नहीं था वहां। ठीक है? उसकी विशेषता बताई किसने? वहां शब्द ने। तो वहां शब्द क्या हो गया? क्रिया विशेषण अव्यय हो गया। हे शिकवलेलं आहे मागच्या तासाला। मी फक्त उजळणीसाठी एक दोन वाक्य घेतोय। वहां कोई नहीं था, तो वहां शब्द क्या हो गया? क्रिया विशेषण अव्यय हो गया। दूसरा एक उदाहरण लेता हूं, बहुत आसान लेता हूं। बहन कल आएगी। कब आएगी? इसका पता आप लोगों को कैसे पता चला? कल शब्द से पता चला। कब आएगी? कल आएगी, म्हणजे उद्या येणार आहे। बहन कल आएगी। मी तो मुद्दाम लिहिलेलं नाही आहे याचं। तुम्हाला समजायला पाहिजे, वाक्य समजायला पाहिजे, मग सोडवायचं आपण। बहन कल आएगी, प्रश्न विचारायचा। कब आएगी हे कुठल्या शब्दावरून कळालं तुम्हाला? कल आएगी। म्हणजे क्रियेची विशेष माहिती कुणी सांगितली? कल या शब्दाने सांगितली। म्हणून कल हा शब्द क्रिया विशेषण अव्यय। ठीक आहे? इथपर्यंत आपण मागच्या तासिकेला अभ्यास केलेला होता। यहां तक आए थे हम पढ़ते पढ़ते। अब जो शेष तीन अव्यय रह गए हैं, उनका अध्ययन आज की तासिका में हम करेंगे। ठीक है? त्याच्यानंतर दोन नंबरचा अव्ययाचं नाव आहे समुच्चय बोधक अव्यय। ह्याची व्याख्या नाही लक्षात राहिली तरी चालते। चालेल? नाही चालणार, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ना समुच्चय बोधक अव्यय म्हणजे काय। आता काय प्रकार आहे बघा, ह्याची व्याख्या बघा। समुच्चय बोधक अव्यय कसं ओळखायचं? अव्यय तर येणार आहे सोडवायला, बरोबर आहे? आता समुच्चय बोधक अव्यय म्हणजे काय? वाक्य वाचायचं, पहिल्यांदा बघायचं। क्रिया की विशेषता बताने वाला शब्द वहां होगा तो वह क्रिया विशेषण अव्यय हो जाएगा। अब दूसरा प्रकार, इसकी व्याख्या मैंने संक्षिप्त में लिखी है। जो अव्यय दो वाक्य
या दो शब्द समूह को जोड़ता है, जोड़ने वाला शब्द समुच्चय बोधक अव्यय। सोप्या भाषेत सांगतो, दोन शब्द जोडणारा किंवा दोन वाक्य जोडणारा मधला शब्द, दोन वाक्य किंवा दोन शब्द ज्याने जोडतात त्याला समुच्चय बोधक अव्यय असे म्हणतात। कक्षा 8वीं में हमने ये अव्यय सारे पढ़े हैं, ठीक है। अब 9वीं और 10वीं कक्षा के लिए भी अव्यय है, ठीक है। समुच्चय बोधक अव्यय, दो वाक्य या दो शब्द समूह को जोड़ने वाला। आपको क्या करना है, बहुत आसान है, ध्यान में कैसे रखना है ये भी मैं बता दूंगा आप लोगों को। पहले देखते हैं, पहले अव्यय कैसे देखते हैं, फिर उसके बाद चर्चा करते हैं। समुच्चय बोधक अव्यय, समुच्चय बोधक अव्यय म्हणजे काय बोलणार, दोन वाक्य ज्याने जोडतात किंवा दोन शब्दांचा समूह ज्याने जोडले जातं ज्या शब्दानं, त्याला म्हणायचं समुच्चय बोधक अव्यय। अब मैं यहाँ एक 2-3 उदाहरण लेता हूं आप लोगों को। सचिन ने गाय को मारा क्योंकि उसने दूध नहीं दिया। ध्यान से देखिए, लिखने वाला नहीं हूं मैं, आता लिहिणार नाही आहे मी फळ्यावर, फक्त लक्ष द्या, लक्ष दिल्यावर जास्त समजेल तुम्हाला। बघा दोन वाक्य, सचिन ने गाय को मारा, उसने दूध नहीं दिया। दोन वाक्य द्या, आहेत का? कुठली कुठली वाक्य सांगा मला, सोपी आहेत एकदम। सचिन ने गाय को मारा, उसने दूध नहीं दिया, ही दोन वाक्य जोडली कशाने मी? क्योंकि या शब्दाने। कोणत्या शब्दानं? क्योंकि या शब्दाने। मग आता व्याख्या काय सांगितली, दो वाक्य या दो शब्द समूह को जोड़ने वाला शब्द समुच्चय बोधक अव्यय कहलाता है। सोपं वाक्य सांगितले की नाही, सचिन ने गाय को मारा, उसने दूध नहीं दिया। काय कर लक्ष देते, दोन वाक्य तर आहेत, मग जोडलं कशाने मी? क्योंकि शब्दाने। आता वाक्य कसं तयार झालं, सचिन ने गाय को मारा क्योंकि उसने दूध नहीं दिया। म्हणजे क्योंकि हा शब्द समुच्चय बोधक अव्यय झाला। क्योंकि लिहायचं, पुढे डॅश लिहायचं, उत्तर लिहायचं, समुच्चय बोधक अव्यय, एक पैकी एक मार्क। काय अवघड आहे काय? चला पुढचं एक वाक्य घेऊया। आता दोन शब्द जोडणारे घेण्यापेक्षा दोन शब्द समूह जोडणारे असतात। बघा पुढचं वाक्य सांगतो, राम और कृष्ण एक ही मकान में रहते थे। राम और कृष्ण एक ही मकान में रहते थे। आता इथं दोन वाक्य आली का? आली नाही, मग तुम्ही काय म्हणणार, हे समुच्चय बोधक अव्यय नसेल। आता काय दुसरं बघायचं, दोन शब्द समूह जोडलेत का? जोडले। कुठले कुठले? राम आणि कृष्ण जोडले कशाने? और शब्दाने जोडले, आणि शब्दाने जोडले, और नाही, और, दोन मात्रे। राम और कृष्ण एक ही मकान में रहते हैं। मग याचं उत्तर कसं येईल? और लिहायचं, डॅश करायचं, पुढे लिहायचं समुच्चय बोधक अव्यय। व्याख्या क्या है? दो वाक्य या दो शब्द समूह को जोड़ने वाला शब्द समुच्चय बोधक अव्यय कहलाता है। फार सोपा आहे मुलांनो, आपण गोंधळून जायचं नाही। दोन वाक्य जोडल्यात काय बघायचं, दोन शब्द जोडल्यात काय बघायचं, जोडलेला असेल समुच्चय बोधक अव्यय म्हणून लिहून टाकायचं। क्रिया की विशेषता बता रहा है, क्रिया विशेषण अव्यय लिखो। एक में से एक अंक आपको मिल जाएगा। पहले क्या करना है, गौर से पढ़ना है। दिया गया वाक्य आपको 2 बार पढ़ना है। दिलेलं वाक्य 2 वेळेला वाचायचं शांत पद्धतीने, आणि मी शिकवलेल्या पद्धतीने बघायचं। क्रियेची विशेषता सांगितलेली असेल तर क्रिया विशेषण अव्यय। आपल्याला पुस्तकामध्ये क्रिया विशेषण अव्यय ओळीने लिहिलेले आहेत। पुस्तक काढा, त्यात शेवटला लिहिलेलं आहे समुच्चय बोधक अव्यय, म्हणजे कुठल्या कुठल्या शब्दानं कुठलं जोडलं जाते, वाक्य कशाने जोडतात। आता मी मगाशी कशाने जोडलं? क्योंकि या शब्दाने जोडलं। दुसऱ्याला कशाने जोडलं?
आऊर या शब्दाने जोडलं. ठीक आहे. हे संपल्यानंतर मीच तुम्हाला ती वाक्य सांगतो, म्हणजे बरीचशी अडचण दूर होऊन जाईल. आता हे जे एक एक वाक्य उदाहरण बघितलं आपण. ठीक आहे. चला पुढचं बघूया, म्हणजे आपण उजळणीसाठी मी तुम्हाला शिकवणार आहे पुन्हा एकदा आवृत्ती घेणार आहे त्याची. पहिलं व्याख्या बघूया. तिसरा आहे संबंधबोधक अव्यय. संबंधबोधक संज्ञा या सर्वनाम के बाद आता है जो अव्यय. व्याख्या बघा मी काय म्हणालोय. जो अव्यय संज्ञा या सर्वनाम के बाद आकर संज्ञा या सर्वनाम का संबंध वाक्य के दूसरे शब्दों से जोड़ता है. हमने दो वाक्य जोड़ने वाले को देखा. अब यहां क्या कह रहा हूं मैं, संज्ञा या सर्वनाम का संबंध. म्हणजे संज्ञा आणि सर्वनामाच्या शेवटी येणार आहे तो शब्द. संज्ञा आणि सर्वनामाच्या शेवटी येतोय आणि संज्ञा आणि सर्वनामाचा संबंध वाक्यातील दुसऱ्या शब्दाच्या बरोबर येऊन त्याला जोडतोय. मराठीत सांगितलं त्याला म्हणायचं संबंधबोधक अव्यय. आता कसं बघा, एक उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण सांगतो. माधवी ने शंकर की ओर देखा. माधवी ने शंकर की ओर देखा. माधवी का संबंध, देखिए संबंध बोलो. मैं यहां वाक्य पढ़ता हूं. माधवी ने शंकर की ओर देखा. तो माधवी जो औरत है इसने शंकर की ओर देखा, यानी माधवी और शंकर का संबंध की ओर शब्द ने दिखाया. कौन से शब्द ने दिखाया? की ओर. तो की ओर क्या हो गया? संबंध बोधक अव्यय हो गया. आपण शिकलेलोच आहोत, फक्त उजळणीमध्येही माहिती घ्यायची आहे, कारण तुम्हाला हे येत नाही असं नाही, फक्त त्याची उजळणी होणं गरजेचं आहे. विस्मरणात गेलेलं असतं. चला दुसरं वाक्य घेतो त्याच्यापेक्षा सोपं. मैं अपने परिवार के साथ मुंबई चला गया. एकच वाक्य है. मैं अपने परिवार के साथ मुंबई चला गया. परिवाराचा, माझ्या परिवाराचा मुंबईशी संबंध जोडलेला आहे. कुठल्या शब्दाने जोडलो मी? मैं अपने परिवार के साथ. मैं अपने परिवार के साथ मुंबई चला गया. तो यहां के साथ, के और साथ, ये हो गया संबंधबोधक अव्यय. पहिल्यांदा हे समजून घ्या. आपण पुन्हा याच्यावर चर्चा करू, पण पहिल्यांदा व्याख्या समजली पाहिजे. संबंधबोधक अव्यय कशाला म्हणतात हे डोक्यात राहिलं, वाक्य सोडवायची अवघड नाहीये. हे पहिला समजून घ्यायला पाहिजे आपण, की कोणत्या अव्ययाला काय म्हटलं जातं, कुठल्या शब्दावरून काय अव्यय घेतलं जातं, नाव घेतलं जातं. कसं ठरवणार तुम्ही ह्योच अव्यय आहे ते समजायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एक वाक्य घेऊया. संबंधबोधकाचं अनेक वाक्य घेऊया. हमारे घर के पास नदी बहती है. हमारे घर के पास नदी बहती है. हमारे घर के पास नदी बहती है. नदी बहने का संबंध घर के साथ किसने लगाया? के पास इस शब्द ने लगाया, इस अव्यय ने लगाया. तो के पास क्या हो गया? संबंध बोधक अव्यय हो गया. ठीक है. संबंध बोधक अव्ययाची व्याख्या कळली का? शिस्तीत शिकायची आपल्याला, काय गडबड करायची नाही. तो चलो चौथा विस्मयादिबोधक. सगळ्यात सोपं कुठलाही आहे तर हे आहे. ह्याच्यामध्ये वक्ता जो आहे, बोलणारा जो आहे, त्याच्यातले भाव कळतात. माणसाचे भाव आनंद झालेला आहे, अतिशय आनंद झालेला आहे, भीती वाटत आहे, दुःखात आहे, शोक, या किसी की घृणा हो रही है, तिरस्कार का भाव आ गया है. तो इन भाव, जो आदमी के वक्ता के जो भाव है, वह भावों को दर्शाने वाला, ते भाव ज्या शब्दातून कळतात ना, ज्या अव्ययातून शब्दातून कळतात ना, त्याला म्हणायचं विस्मयादी बोधक अव्यय. बघा, वाह वाह, शाबाश, बहुत अच्छा. हे ओळखायचं कसं सोपं सांगतो. या विस्मयादी बोधक मध्ये अव्ययामध्ये उद्गाराचे चिन्ह आलेले असतात.
फक्त शब्द घ्यायचा आणि विस्मयादिबोधक अव्यय लिहायचा. पण ही शिकवण्याची पद्धत चुकीची आहे. व्याख्या काय आहे? वक्ता के आनंद, हर्ष, भय, शोक आदि भावों को दर्शाने वाला. जो हमारे मन में जो भाव है ना, भाव अच्छा लगता है, बुरा लगता है, तिरस्कार होती है, घृणा होती है, भय लगता है, बहुत अत्यधिक प्रसन्नता होती है, हर्ष होता है, तो ये इन सारे भावों को जो अव्यय दर्शाता है उसे विस्मयादिबोधक अव्यय कहते हैं. तो मैं चाहता हूं ये वीडियो जो देख रहे हैं छात्र, सबसे पहले ये मैंने जो फलक पर लिखा है इसका एक कारण है. मैंने ऐसे नहीं पढ़ाया आप लोगों को कि समुच्चय बोधक अव्यय व्याख्या लिखी और उसके दो उदाहरण यहाँ छुड़ा कर ले गए, फिर उसे पहुंच डाला, फिर आगे का अव्यय लिया. मैंने एक साथ क्यों लिया है इसका भी एक कारण है, ताकि आप लोग उसकी तुलना कर सको. तुम्हाला तुलना करता आली पाहिजे. क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचं? पहिलं कसं आपण दुर्ड अव्यय कशाला म्हणायचं? ज्या शब्दावर संज्ञा, सर्वनाम, कारक आणि काळ याचा काहीच बदल होत नाही, ते प्रत्येक वाक्यात हाय तसंच राहतंय, समान राहतंय, बदलत नाही, ती शब्द म्हणजे अव्यय. अव्ययाचे प्रकार किती? 4. अव्ययाचे प्रकार किती? 4. कुठले कुठले? क्रिया विशेषण अव्यय, समुच्चय बोधक अव्यय, संबंध बोधक अव्यय आणि विस्मयादिक बोधक अव्यय. आता तुम्हाला एक ट्रिक सांगितली मी. काय ट्रिक सांगितली? विस्मयादिक बोधक अव्यय ओळखायचं असेल तर उद्गारवाचक चिन्ह येतं. संबंध बोधक अव्यय ओळखायचं असेल तर प्रत्येक वेळेला तिच्या पाठीमागं के का कारक येतोय. काय येतोय? एक कारक येतोय. ठीक आहे. हे त्याच्या मागं के साथ, के और, की और, का, की, के, का, की, हे तीन शब्दापैकी एक शब्द येतोयच. त्यावेळेला संबंध बोधक अव्यय होतोय. हे शब्द का, की, के आले तर लगेच ओळखायला हरकत नाही. ट्रिक सांगावे, माहिती पण सांगावी. तर त्यावेळेला संबंध बोधक अव्यय. आणि हे कसं ओळखायचं? दोन वाक्य जोडल्यात काय बघायचं? समुच्चय बोधकला. किंवा दोन शब्द समूह जोडल्यात काय बघायचं? तर ते समुच्चय बोधक अव्यय. म्हणजे तिन्हीची ट्रिक तुम्हाला कळाली. आता क्रियेचे विशेषता सांगणारे शब्द जे असतात, विशेष माहिती सांगतात, त्याला आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. मी तुम्हाला फक्त याची एकच ट्रिक सांगितली, क्रिया विशेषण अव्ययाची, बाकीच्या तिघांची सांगितली. ठीक आहे. मग आता आपण सुरू होऊया. आपण एक 2-3 उदाहरण घेऊया पेपरला आलेली. कृति पत्रिका में जो वाक्य आप लोगों को छुड़ाने के लिए दिए गए थे, उन वाक्यों के बारे में आज हम जानकारी हासिल करेंगे. घेऊया 1-4 वाक्य. तोंडी घेऊया की लेखी? मी पहिल्यांदा 1-2 वाक्य लिहितो, बघूया आपल्याला जमते का सोडवणं. या व्हिडिओमध्ये मी जे फळ्यावर लिहिलेलं होतं, व्हिडिओ चालू करायचं आणि ते फळ्यावर लिहिलेल्या व्याख्या शॉर्टमध्ये लिहिलेल्या मी तुम्हाला समजण्यासाठी, त्या लिहायच्या, वहीत लिहायच्या, 2-3 वेळेला वाचायचं आणि मग वाक्य सोडवायला घ्यायचं. पुस्तकाचा वापर करा, गाईडचा वापर करा, त्यातले उदाहरणं सोडवायला घ्या. आणि त्यातनं पण काही शंका वाटली मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, चुकायचं नाही. जे व्हिडिओ बघायला आले ते सर्वांनी शंका वाटायला ना मला बिनधास्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचं, सर हे अव्ययाचं कसं काय मला हे सुटणं झाले वाक्य, मला टाका, मी तुम्हाला समजावून सांगू शकेन पुन्हा, किंवा ते वाक्य सोडवून टाकेल आणि त्याचं का तसं मी केलं, कुठल्या अव्ययामध्ये त्याला घातलं त्याचं कारण पण लिहून घेईन तुम्हाला. ठीक आहे. 1 उदाहरण 2 उदाहरण सोडवून घेऊया. चला बघूया. पहिलं वाक्य घेऊया. पहिलं वाक्य घेऊया. गाड़ी धीरे धीरे चलती है. जे फळ्यावर लिहिले ते फक्त बघा, लक्ष देऊन बघा. मी वेगळ्या पद्धतीने जरा खडूचा रंगाचा वापर जरा वेगळं करायला लागलोय. दूसरा वाक्य है, लड़कों ने देखा कि अध्यापक
दुसरं वाक्य घेतोय. लड़के के पीछे कुत्ता भी आया. 1-2 मिनिटं वेळ दिली आहे ना, पण लिहिणं महत्वाचं आहे. हाय बेचारा रामू अनाथ हो गया. चला म्हणून आपण सोडवायला काय केलेलं आहे, 4 वाक्य घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण बघूया, सोडवूया. पहिले तर आपल्या नियमानुसार बघूया. क्रिया की विशेषता बताने वाला शब्द क्रिया विशेषण है. 2 वाक्य 2 शब्द समूह को जोड़ने वाला शब्द संबंध समुच्चय बोधक है. 1 वाक्य का दूसरे वाक्य के साथ संबंध जोड़ने वाला संज्ञा या सर्वनाम के बाद आकर संबंध बोधक है. और वक्ता के आनंद, भय, हर्ष, शोक, तिरस्कार, घृणा आदि भावों को दर्शाने वाला अव्यय विस्मयादि बोधक अव्यय. आता बघूया. गाड़ी धीरे धीरे चलती है. प्रश्न विचार, कैसे चलती है? धीरे धीरे चलती है. चलनाची विशेष माहिती कोणी सांगितली? चलना इस शब्द की विशेष जानकारी किस शब्द ने दी? धीरे धीरे. म्हणजे धीरे धीरे हे वाक्य काय असणार आहे? सरळ लिहायचं, उत्तर याच्या पुढे याच्या खाली लिहायचं धीरे धीरे डॅश. कुठलं उत्तर? क्रिया विशेषण अव्यय. ठीक है. दूसरं, लड़कों ने देखा कि अध्यापक आ रहे हैं. 2 वाक्य है. लड़कों ने देखा 1 वाक्य है, अध्यापक आ रहे हैं दूसरा वाक्य है. 2 वाक्य किंवा 2 शब्द समूह जोडणाऱ्याला काय म्हटलेलं मगाशी? सगळ्यात सोपं समुच्चय बोधक. की घ्यायचं, खाली इथं डॅश करायचं, समुच्चय बोधक अव्यय असं लिहायचं. ठीक आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. जर तुम्हाला समजलं नसेल तर 1-2 वेळा व्हिडिओ बघा. मी काय सांगायला तुमच्या लक्षात येईल. 2 वाक्य जोडलेली इथं मगाशी मी 2 वाक्य जोडलेले पण उदाहरण घेतलेलं आणि 2 शब्द कुठले घेतलेलं? राम और कृष्ण दोनों एक ही मकान में रहते हैं. हे मगाशी वाक्य घेतलं. आता कुठले घेतलंय? 2 वाक्य जोडलेली घेतले. समुच्चय बोधक अव्यय. आता तिसऱ्याची ट्रिक काय सांगितलेली? तिसऱ्याची संबंध बोधकला त्याच्या पाठीमागे काय येते मी सांगितलेलं? का, की, के. आता इथे कुठं आले? इथं आले का? के पीछे, के आगे, की ओर, के सांगितलेलं की नाही? की ओर, के पास, हमारे घर के पास नदी बहती है. मग सांगितलं तसं. लड़के के पीछे कुत्ता भी आया. संबंध दाखवला. लडक्याचा मुलग्याचा त्या कुत्र्याचा संबंध, त्याच्या पाठीमागून आलेला संबंध दाखवलेला आहे. के पीछे या शब्दाने दाखवलेला आहे. म्हणून के पीछे लगेच लिहायचं संबंध बोधक अव्यय. आणि 4थी ट्रिक सांगितलेली तुम्हाला, विस्मयादि बोधकचं चिन्हच येत आहे. हाय बेचारा रामू अनाथ हो गया. हमारे भावों को दर्शाया. किसने? हाय शब्द. दुःख झालेलं आहे ते दाखवले कशाने? हाय शब्द. हाय बेचारा रामू अनाथ हो गया. ठीक है बच्चों. तो आज की तासिका में हमने अव्यय की फिर से एक बार जानकारी हासिल की. और अवयव के जो 4 भेद हैं, 4 प्रकार है: क्रिया विशेषण अव्यय, समुच्चय बोधक अव्यय, संबंध बोधक अव्यय और विस्मयादि बोधक अव्यय. इन चारों भेदों के बारे में हमने 2 या 3 उदाहरण छुड़ाकर जानकारी हासिल की. अब आपको क्या करना है? कक्षा 9वीं 10वीं के छात्र हो आप. तो आप लोगों को क्या करना है? हर एक अव्यय के 4-4 वाक्य आपको लिखने हैं, उसका उत्तर भी लिखना है. प्रत्येकाचं 4-4 उदाहरण सोडवायचे. 4 मिनिट लागतील एकाला. प्रश्न उत्तर, खाली काय उत्तरच लिहिणार आहे नुसतं. की और संबंध बोधक, और शब्द समुच्चय बोधक. म्हणजे प्रत्येकाची. बरं ठीक आहे, 4 नाही जमली तर 3-3 उदाहरणं तर तुम्ही सोडवायचे. वहीमध्ये सोडवायची प्रत्येक अव्ययाची उदाहरणं. पुस्तकामध्ये आहेत, गाईडमध्ये आहेत. तुम्ही यूट्यूबचा वापर करा, इंटरनेटचा वापर करा. कोरोना असल्यामुळे आपण प्रत्यक्ष शिकत नाही, नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट वर्गातच वाक्य
ठीक आहे. 3-3 वाक्य तुम्ही लिहा, सोडवा, त्याचं कारण लिहा, कशामुळे आपण ते संबंध सूचक केलं. 2 वाक्यांचा संबंध दाखवायला नाही काय. सगळ्या या सर्वनाम नाम किंवा सर्वनामाच्या नंतर येतो ते शब्द. कोणती ट्रिक सांगितलेली, के पीछे का की के येते ते सांगितलेलं संबंध बोधकला. याला विस्मयादी बोधकला सांगितलेलं की विस्मयादी बोधकचं चिन्हच येतंय. त्यामुळे हे 2 एकदम सोपे आहे. आणि तिसरं त्याच्यापेक्षा सोपं आहे काय, 2 वाक्य किंवा 2 शब्द समूह जोडणार. आणि चौथं, गाडी धीरे धीरे चलती है. क्रियेची विशेष माहिती, चलना ही क्रिया आहे, ह्याची विशेष माहिती कुणी सांगितली. कशी चालली आहे गाडी, हळूहळू चालली आहे. हळूहळू शब्दांना त्याची विशेष माहिती सांगितली, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. तर मुलांना तुम्ही 3-3 वाक्य सोडवा आणि त्याचं उत्तर लिहा आणि मला व्हॉट्सॲपवर ते पाठवून द्या. मी तपासून तुम्हाला त्याची माहिती सांगू शकते. ठीक आहे. तर सोडवायचं आहे सर्वांनी, कंटाळा करायचा नाही. ठीक है बच्चों, तो आज के लिए इतना ही. आज हम यहीं पर